हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी निरूपण केलेला ज्ञानेश्वर माऊलींचा अभंग 14वा, ओवी क्रमांक 55. नित्य सत्यमित हरी पाठ जासी, कळी काळ त्यासी न पाहे दृष्टी. नित्य सत्यमित हरी पाठ जासी, कळी काळ त्यासी न पाहे दृष्टी. नित्य हरिपाठ नित्य नियमित करावा. हरिनामाचा जप जसा एका बाजूला सतत श्वास चालू असतो तसा चालू असला पाहिजे, तसेच तो नित्य नियमितही करावा असे आहे. फरक समजून घेऊया. आपला श्वास हा सतत एका बाजूला चालूच असतो, तरीही मुद्दामहून आपण प्राणायाम एका विशिष्ट प्रकारे करतो. आपण दिवसभर काम करत असतो, त्यावेळी आपल्या शरीराच्या हालचाली होतच असतात, तरीही आपण शरीराला मुद्दाम काही विशिष्ट प्रकारे व्यायाम देतोच. रात्री आपण विश्रांती घेतो, त्यामुळे थकवा जातो, तरीही आपण करमणूक म्हणून काही विशेष गोष्ट करतो. हरिनामाचा जप मुखी सतत घेत राहून आपण आध्यात्मिक वातावरणात कर्मयोग करत असायचे आहे. तरीही उपासना म्हणून हरिनाम नित्य नियमित घेत असावे. याचा काही आगळावेगळा परिणाम होत असतो. एका ठराविक वेळी, एक ठराविक वेळ, एका ठराविक जागी, एका ठराविक प्रकारे, एका ठराविक जप करावा. त्याचा आध्यात्मिक दृष्टीने, ध्यानधारणेचे दृष्टीने, आत्मयोग साध्य होण्यासाठी खूपच छान परिणाम होतो. सत्य. जो सत्य जगतो, सत्य आचरण करतो, सत्य बोलतो, सत्य चालतो, सत्यासाठी कर्म करतो, सत्य जोपासतो, सत्य ऐकतो, अशा साधकाची आध्यात्मिक प्रगती लवकर होते. सत्य हा योगाधिराज पातंजलींनी यम म्हणून दिला आहे. यम म्हणजे धर्म. यमधर्म हा प्रत्येकाने पाळायचाच असतो, त्यासाठी आपल्याला मत नाही. सत्य हे प्रत्येकाचे जीवन कर्तव्य आहे. जीवन जगायची ती एक अविभाज्य अट आहे. जीवनाचा तो एकमेव हेतू आहे. या विश्वात सत्य वस्तू एकच आहे आणि ती म्हणजे आत्मा. आत्मा सोडून बाकी सर्व विश्व आणि त्यामधील वस्तुजगत मिथ्या आहे. श्री शंकराचार्यांनी म्हटले आहे, ब्रह्म सत्या जगत मिथ्या. कारण आत्मा हाच एकमेव शाश्वत आहे. आत्मा सोडून बाकी सर्व काही नष्ट होणारे आहे. तेव्हा त्या चिर नित्य अशा आत्म्याची, सत्याची उपासना करावी आणि त्या योगे आपला आत्मोद्धार साधावा. मित. मित म्हणजे मर्यादित, सीमित, ठराविक. कधीही कोणताही व्यवहार हा मर्यादित करावा. अघळ-पघळ वागू, बोलू, चालू नये. अति तेथे माती होते. मर्यादा ओलांडली की त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. मर्यादित जीवन सुमधुर फळ देते. मर्यादित जीवनामुळे आपल्या हातून प्रमाद होत नाहीत. मर्यादित जीवनभोग निर्माण करत नाहीत. मर्यादा मुळातच मोहाला आवर घालते. मर्यादा ओलांडली की मोह सुटतो आणि त्यामुळे षड्रिपू प्रबळ होतात आणि मनुष्य भरकटून बहकतो. हा मर्यादेचा नियम अध्यात्मालाही लागू आहे. गुरुशिवाय नुसत्या श्रवणाने, पाहण्याने, ऐकण्याने योग साधना करू नये. त्यामुळे कोणती साधना किती कोणाला उपयुक्त होते की नाही हे समजत नाही. अतिसाधना, उपासना करून परमात्मा प्राप्त होत नाही. देहयातना मात्र सहन कराव्या लागतात. तेव्हा सर्वत्र मर्यादा पाळावी, म्हणजे तो मर्यादा पुरुषोत्तम प्राप्त होतो. हरिपाठ
हरिपाठ म्हणजे त्या परमात्म्याचे नामस्मरण, परमात्म्याच्या नामाचा जप, परमात्म्याची साधना, परमात्म्याची उपासना. हरी म्हणजे शिव, आपल्या अंतःकरणात विराजित असलेला शिव. दर श्वासागणित शिव त्या परमात्म्याचा जप करत असतो. येथे सर्व काही वेगळा अर्थ घेतात. हरिपाठ म्हणजे श्री ज्ञानेश्वर माऊलींनी हे जे हरिपाठ म्हणून 27 अभंग रचले आहेत, त्याचे नित्यनियमित आत्मप्राप्तीसाठी मर्यादेचे उल्लंघन न करता वाचन, मनन, आचरण करणे. श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की नित्य सत्य मित हरिपाठ जासी. हरिपाठाची अशा प्रकारे जो उपासना करतो, कळी काळ त्यासी न पाहे दृष्टी. प्रत्यक्ष मृत्यूदेवही त्याच्याकडे वक्र दृष्टीने पाहू शकत नाही. असा योगी जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटतो, तो काळाला जिंकतो, तो कालातीत होतो, तो आत्मयोगी होतो, कारण त्याला आत्मसाक्षात्कार होतो. या विश्वातील द्वैत ओलांडून तो अद्वैत होतो. तो कैवल्यानंदी निजधामी परमात्म्याच्या सेवेला रुजू होतो. हरि ओम.